आपण एका अशा ठिकाणी राहतोय ना, इथं सगळे शर्यतीच्या मागे लागलेले आहेत. सगळ्यांना असं वाटतंय की मी पुढे असायला पाहिजे, मी जिंकायला पाहिजे, मला यश भेटायला पाहिजे, असं प्रत्येकाला वाटतंय. पण यश भेटणं इतकं सोपं आहे का? किंवा यश भेटणं हे सगळ्यांनाच भेटू शकतंय का? तर नाही. यश आपल्या नशिबात आहे की नाही हे इथं येण्याच्या अगोदरच लिहिलेलं आहे. भगवद्गीतेच्या पानावर लिहिलेलं आहे की आपल्यासोबत काय घडणार आहे, आपण इथे येऊन काय करणार आहोत, किंवा आपण कशा टप्प्याटप्प्याने इथे राहणार आहोत, हे ना भगवद्गीतेच्या आपण इथं येण्या अगोदरच लिहिलेलं आहे. आपल्या अधोलिखित लिहिलेलं असतं की आपल्यासोबत काय होणार आहे. याला एक भाग आपण नशिबाचा सुद्धा म्हणू शकतो. आता आपण फक्त धडपड प्रयत्न करू शकतो. काही काही लोकांना खूप खूप धडपड करणारे असतात, खूप प्रयत्न करतात, खूप धावपळ करतात एखाद्या गोष्टीसाठी, पण ते यश त्यांना भेटत नाही. खूप जणांसोबत असं होते, खूप प्रयत्न करतात, खूप ते कष्टाळू असतात, पण यश त्यांना भेटत नाही. आणि काही जण काहीच करत नाहीत, पण तरीसुद्धा त्यांना यश भेटतं. आणि आपण म्हणतो तू लकी आहे. ते लकी नाही तर हे त्याच्या नशिबात असते. आणि जे अनलकी हे अनलकी नसतं ते त्याच्या नशिबात लिहिलेलंच नसतं, तर ते त्याला भेटणार कुठून, नाही का? त्याच्यामुळं जे नशिबात अगोदरपासून लिहिलेलं आहे ना, तेच आपल्याला भेटणार आहे. हां, पण आपण प्रयत्न करू शकतो, कारण प्रयत्नार्थी परमेश्वर असते. त्याच्यामुळे आपण आपले प्रयत्न नाही सोडायचे. काय माहीत आपल्या नशिबात खूप जास्त प्रयत्नानंतर फळ लिहिलेलं असेल. त्याच्यामुळं तर म्हणजे सांगायचं एवढंच की भगवद्गीतेमध्ये असं लिहिलेलं आहे की माणूस इथं येण्या अगोदरच त्याच्या अधोलिखितच ते काय, त्याच्या नशिबात काय ते अगोदरच लिहिलेलं असते. फक्त आपण प्रयत्न करत राहायचं, यश आपल्याला भेटून जाईल.